तर आपण पाहतोय आणखी एक महत्त्वाची बातमी पुण्यातूनच, ती म्हणजे फसवणुकीचे नवीन फंडे आता वापरले जातात की काय असं समोर येत आहे। कारण डेटिंग ॲपचा वापर करून मुली ही मुलांची फसवणूक करतायत अशी घटना समोर येते। महागड्या हॉटेलमध्ये नेऊन मुलांना लुटतायत, अक्षरशः पैशांच्या बाबतीत फसवलं जातं या मुलांना, अशी सुद्धा घटना आता समोर आलेली आहे। आणि याच गोष्टीचं बिल बनवलं जातं आणि हॉटेलवाल्याकडून मुली कमिशन घेतायत असा आरोप करण्यात येतो। जय महाराष्ट्राच्या हाती ही धक्कादायक माहिती लागली आहे। ऐका ना, बरोबर आहे ना, बदनाम Why you होतं ना हॉटेल. clicking the video? असं थोडी. मॅम आता तुम्ही म्हणता काय काय करायचं ते करा, आता म्हणता देते मी रिफंड, माझं 20,000चं काय? हे हॉटेलमध्ये चुकीचं चालू आहे म्हणून आहे का नाही? आता इथे दारू खोटी विकली जाते तरी तुम्ही जरा असं बोलत असेल तर काय करायचं? हे दाखव रे, ग्लास कुठे? ग्लास हे ग्लास कुठे? तुम्ही तुमची ड्युटी करताय, मला आले लक्षात. त्या हॉटेलच्या बोर्डाचं पण नाव आहे सगळे. हे आमच्यासोबत कसं बोलतोय? हा ग्लास आहे, याच्यामध्ये कोल्ड ड्रिंक देत आहेत आणि म्हणतात 1400 रुपयाचा पॅक दिलाय, 10 पॅक करतात, 15 हजाराचे बिल करताय आणि म्हणतात काय करायचं करा, नंतर काय म्हणतात की देते रिफंड हे ते। आता मॅनेजर रिस्पॉन्सिबल, ओनर रिस्पॉन्सिबल? मॅम तुम्ही सांगा। मॅनेजरला काढलं बोलतात आणि आता ज्यांनी दारू आणि- सर्व केली तो गेला निघून, पळून गेला, तो पळून हा, गेला. तो पळून गेला, तो स्टाफ कोणाचा तुमचा? रिस्पॉन्सिबल कोण? तुम्ही। आणि सर्रास हा उडवरात फसवणुकीचा धंदा चालू आहे इथं. जर तुम्ही हात पकडून तुम्ही बोलले ना तुम्ही ऍडव्होकेट आहे, एक मिनिट, तुम्ही बोलले ना तुम्ही ऍडव्होकेट आहे, मुलीला नाही हे करू शकत, तुम्ही बोलले ना थांबू नाही शकत, नाही थांबू शकत, बरोबर? बरोबर. मग मुलीला न विचारता व्हिडिओ काढू शकतात? कोण काढू शकतो आम्ही. व्हिडिओ स्कॅम झालाय, एक तुमचं मिनिट, हॉटेल आहे, एक मिनिट. स्कॅम जो झालाय. तुमचा scam, एक मिनिट, जसं ते बोलतात आहे की ती मुलगी त्यांना आता पण बोलते भेटायला, तुम्ही लोक बोलवून भेटा। हॉटेल इज नॉट रिस्पॉन्सिबल, कोण हॉटेलमध्ये मुलगी असतात येत आहे आणि मुली, कोण- हॉटेलमध्ये असतात मुली। तर आपण पाहतो रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। रोहन, काय हा सगळा प्रकार आहे नक्की? कारण याबद्दल बराच संभ्रम निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे। हे प्रकरण काय, त्याबद्दल जरा सांग। स्नेहा, नेमकं हे प्रकरण कधीपासून घडतात, अशा प्रकारच्या घटना कधीपासून घडतायत हे सांगता येत नाहीये, परंतु मागील 8 दिवसांपासूनची ही तिसरी घटना जी आहे ती पुण्यामध्ये पाहायला मिळते। आणि आता युवक जे आहेत ते बाहेर येऊन या प्रकरणाबाबत बोलतायत। डेटिंग ऍपच्या माध्यमातून मुली ज्या आहेत त्या मुलांना महागड्या हॉटेल्समध्ये भेटायला बोलवतात, तिथे जाऊन ड्रिंक्स घेतात, जेवण मागवतात, खाणं पिणं होतं, परंतु ड्रिंक्स ज्या मुली मागवतात त्या महागडे कंपनीच्या सगळे मद्य असतं, परंतु ते ड्रिंक्स मागवतात, परंतु त्यामध्ये हॉटेलकडून स्प्राईट दिलं जातं। आणि या मुली आणि ह्या हॉटेलमध्ये आधीच सगळं हे ठरलेलं असतं, त्यांचे लागेबंदे आधीच असतात। ते सांगत असतात की मी जो आहे ते एका मुलाला घेऊन येणार आहे आणि त्यानंतर ऑर्डर जी आहे ती त्यांच्याकडून दिली जाते, परंतु मद्य महागाच्या मार्फत जे आहे ते न पिताच त्याच्यामध्ये स्प्राईट दिलं जातं आणि 2-3 वेळा अशा प्रकारचं मद्य मागवलं जातं। विविध ऑर्डर ज्या आहेत त्या दिल्या जातात आणि बिल साधारणतः 15-20 हजार रुपयांचं केलं जातं। आणि असं झाल्यानंतर त्या मुलाला सोडून त्या मुली लगेच जातात आणि तुम्ही आता बिल भरून टाका असं सांगतात। त्या मुली निघून गेल्यानंतर ते बिल भरलं जातं आणि त्यानंतर जे आहे ते 20% कमिशन या मुलींना त्या हॉटेलकडून दिलं जातं। अशा प्रकारचा आरोप जो आहे तो सध्या केला जातोय आणि खराडीतली देखील कालची ही घटना उघडकीस आलेली पाहायला मिळते। काल शनिवार होता, शनिवारच्या दिवशी रात्री खराडीतील एका मोठ्या हॉटेलमध्ये जे आहेत ते अशा प्रकारचं घडलेली घटना आपल्याला पाहायला मिळते। मुलगी एका मुलाला घेऊन गेली आणि तिने देखील महागडी दारू मागवली, परंतु त्यामध्ये स्प्राईट देण्यात आलं आणि त्या मुलीने 2-3 वेळा ते स्प्राईट पिलं आणि नंतर साधारणतः 8-8.5 हजार रुपयांचं बिल त्या मुलाला दिलं, परंतु त्याला कळालं की ही मुलगी जी आहे ती आपली फसवणूक करून निघून गेलेली आहे, आपल्याला एवढं बिल भरायला लावलेलं आहे, परंतु तिने जो ग्लास अर्धवट ठेवलेला होता त्याने तो ग्लास पाहिल्यानंतर त्यामध्ये स्प्राईट असल्याचं कळालं। त्यामुळे त्याला कळालं की ही मागापासून जे 2-3 वेळा तिने ऑर्डर्स दिल्या त्यामध्ये तिने महागडी मद्य सांगितली वेटरला, परंतु त्या वेटरने स्प्राईट आणून दिली आणि ते स्प्राईट तिने 2-3 वेळा पिलं, परंतु आपल्याला बिल जे आहे ते महागड्या मद्याचं जे आहे ते आपल्याला आता भरावं लागणार आहे। त्यामुळे त्याने ते बिल देखील भरण्यास नकार दिला। त्यांनी जवळच्या मित्रांना बोलवलं आणि हा सगळा गोंधळ झाला आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं, परंतु त्या मुली देखील तोपर्यंत निघून गेलेल्या होत्या। ज्या वेटरने ऑर्डर घेतलेल्या होत्या तो वेटर देखील तिथून पळ काढून निघून गेलेला होता। त्यामुळे तिथल्या मॅनेजर नक्कीच, धन्यवाद रोहन या सगळ्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय अशा प्रकारे हॉटेलिंग करून मुलींकडनं मुलांची फसवणूक केली जाते।